नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आजच्या या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अतिशय आनंदाची, अतिशय अवेटेड वॅकन्सी, ज्याचा आपण खूप दिवसापासून वाट बघत होतो है ना. मिनिमम जे मुलं ऑलरेडी वर्किंग आहेत बाळांनो, जे अधिकारी ऑलरेडी वर्किंग आहेत है ना, त्यांच्यासाठी तर हे सोन्याहून सुहागा अशी अपॉर्च्युनिटी डोळ्यासमोर आहे. आणि जी अपॉर्च्युनिटी बाळांनो महाडिस्कॉमची, महावितरण राईट आहे ना, महावितरणने सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी है ना, ज्याही मुलांचा सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलचा बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर याची जी पोस्ट 27 तारखेला अनाऊन्स झाली, त्याच्याविषयी एक नवीन बॅचची अनाउन्समेंट महाराष्ट्रात पहिल्यांदा आहे ना. महाराष्ट्रात पहिल्यांदा मी याच्याकरता म्हणतोय, कुठं बॅचेस दिसले असतील, पहिल्यांदा का म्हणतोय, बॅचमध्ये काय युनिक असेल ना, तुम्हाला थोड्या वेळाने कळेल. याची एक युनिक अनाउन्समेंट मी स्वतः अरविंद सर आणि कृष्णा पाटील सर है ना, टेक्निकलसाठी मी स्वतः असेल आणि नॉन टेक्निकलसाठी कृष्णा पाटील सर, महाराष्ट्रातला एक नोन चेहरा ज्याच्याविषयी मला नवीन इंट्रोडक्शन द्यायचं काम नाहीये, यांची एक नवीन अनाउन्समेंट. बॅच मध्ये काय स्पेशल असेल, बॅचची फीस किती असेल, बॅच ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल, सगळं डिटेल डिस्क्रिप्शन आणि या बॅच मध्ये प्लॅनिंग कशी असेल ना, म्हणजे ही बॅच कशी कंडक्ट केली जाईल, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला भेटतील आणि ही बॅच किती दिवसात संपेल, या सगळ्या गोष्टीचं डिटेल डिस्क्रिप्शन बाळांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय. राईट आहे ना. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर बॅच मध्ये जर इंटरेस्ट असेल बाळांनो, तर काहीच नाही, हा जो नंबर आहे, हा नंबर तुमच्या समोर आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात है ना. दोन्ही नंबर स्क्रीनवर बाळांनो, वरचा नंबर नोट डाऊन करून घ्या, एंडिंग विथ 735. क्लिअर आहे ना. आणि याचंही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याची डिटेल भेटून जाणार आहे. पण तत्पूर्वी मेसेज करण्यापूर्वी 2 मिनिटाचा पॉज घ्या आणि समजून घ्या, ही जी बॅच आहे बाळांनो, या बॅच मध्ये कंप्लीट कोणकोणत्या गोष्टी तुमच्या समोर ठेवल्या जाणार आहे. अभ्यासाला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट समजणं खूप जास्त महत्वाचं आहे, ती ही की जरी ही वॅकन्सी अनाउन्स झाली असेल, पण महावितरणने अभ्यासासाठी किती वेळ दिलाय. ज्या लोकांनी डिटेल ऍडव्हर्टाईज बघितली असेल त्यांना ही गोष्ट तर जाणवली असेल की ऑगस्टच्या एंडिंगला एक्झाम कंडक्ट होते. आज जुलै ऑलरेडी स्टार्ट झालाय आणि ऑगस्टच्या एंडिंगला जर कुठेतरी एक्झाम होत असेल तर माझ्याकडे मोजून 45 ते 50 दिवस हार्डली बाळांनो. शेवटचे 7 दिवस मी असे मोजत नाही, तेव्हा माणूस अर्धा कोमात असतो है ना. जे वाचतंय ते आठवतंय का, मी करतोय ते बरोबर आहे का, परीक्षेला जाऊ की नको जाऊ, या विचारात माणूस शेवटच्या हप्त्यात असतो. त्याच्यामुळे तो हप्ता देवाला वाहून देऊ आणि उरलेले 45 ते 50 दिवस माझ्याकडे आहे असं समजून या पर्टिक्युलर कोर्समध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कशा मॅनेज केल्या जातील याचं थोडंसं डिटेल डिस्क्रिप्शन बघूया. क्लिअर आहे ना. बघा, जर पोस्ट तुम्ही डिटेल बघितली असेल, ऍडव्हर्टाईज नवीन सांगायला नको, मी आज इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी ना, जे लोकांचा इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी या बॅचचा अनाउन्समेंट करतोय. त्याच्यामुळे 2 पोस्ट मी समोर ठेवल्या बाळांनो. 1 नंबरची जी पोस्ट आहे ती माझी ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. क्लिअर आहे ना. ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची पोस्ट, याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल बाळांनो 94 पोस्टची अनाउन्समेंट महावितरणने केली आहे. आणि वॅकन्सी बाळांनो वाईट बिलकुल नाहीये. वाईट का नाहीये, कारण एक्सपिरियन्स मुलांसाठी फॅकल्टी आहे, म्हणजे एक्सपिरियन्स विद्यार्थ्यांसाठी किंवा अधिकाऱ्यांसाठी ही पर्टिक्युलर वॅकन्सी अनाउन्स केली आहे. आणि त्यांच्या दृष्टीने कॉम्पिटिशन बघता 94 पोस्ट विश्वास ठेवा सफिशियंट आहेत. क्लिअर आहे ना. तर ही एक वॅकन्सी. बाकी बघा, कॅटेगरी वाईज तुम्हाला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल जे पण असेल रिझर्वेशन दिसत असेल, मी त्याच्यावर डिस्कस करत नाही. पण बघा इथे 94 पोस्ट आणि जर पुढे बघितल्या तर कोणाच्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या टोटल 69 पोस्ट, अशा 2 पोस्टसाठी वॅकन्सी आली आहे. क्लिअर ना. जर याच्यामध्ये बघितलं बाळांनो तुम्ही है ना, डिटेल बघितलं, पे स्केल है ना ऑब्व्हियसली अट्रॅक्टिव्ह असणार आहे, कारण तुम्ही जर कोणत्या पोस्टला प्रमोट होता ते दोन्ही पोस्टमध्ये बेसिक पे स्केल बाळांनो. याच्यामध्ये ऍडिशनल होऊन तुम्हाला 1,01,L+च्या आसपास सॅलरी गेली पाहिजे, 100% गेली पाहिजे है ना. मग बाकी तुमचा HRA TADA भरपूर साऱ्या गोष्टी ऍडिशनल ऍड होतात है ना, त्याच्याविषयी बोलायला नको. फक्त छोट्या भाषेत सॅलरी बद्दल एवढंच बोलेल की एक अट्रॅक्टिव्ह पे स्केल तुम्हाला, जर ही पोस्ट ही मेहनत तुम्ही करून घेतली ना, तर एवढी अट्रॅक्टिव्ह पे स्केल तुम्हाला भेटणार आहे. एवढ्या सॅलरीसाठी जी बॅच आम्ही अनाउन्स करतोय ना, त्याच्या दृष्टिकोनातून जी आम्ही तुमच्याकडून पेमेंट घेतो ती बाळांनो काहीच नाही, एकदम चिंदी पेमेंट घेतोय. आणि त्याच्यातून तुम्हाला ज्या गोष्टी आम्ही देतोय ना, त्या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या ना, तुम्हाला नक्कीच जाणवेल की ही बॅच एक वर्थ बॅच असेल, जर तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर. क्लिअर आहे ना. चला बघा, जर एक्झामचा पॅटर्न बघितला तर एक्झामचा पॅटर्न खूप सिंपल आहे. सिंपल याच्याकरता बोलू, याच्यामध्ये काही नवीन नाही बाळांनो. जे IBPSचा नेहमीचा पॅटर्न असतो तोच पॅटर्न या लोकांनी मेंटेन केलाय. ऑब्व्हियसली टेक्निकलला सर्वात जास्त वेटेज बाळांनो, 50 प्रश्न 110 मार्क्स. राईट ना. मॅक्झिमम वेटेज तुमचं टेक्निकलचं जातं. हे टेक्निकल नॉलेज तुमचं आहे ना, हे तुमचं आलं टेक नॉलेज. क्लिअर ना. नॉन टेक मध्ये बाळांनो टोटल 40 मार्काचा खेळ हा असेल. त्याच्यामध्ये तुमचं ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी नॉलेज. क्लिअर ना. असा टोटल 150 मार्काचा प्रश्न असेल.
130 क्वेश्चन तुम्हाला हँडल करायचे आहेत आणि हँडल करण्यासाठी नेहमीप्रमाणे IBPS ने तुम्हाला 2 तासाचा खेळ दिला आहे ना. 2 तासामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहे. एवढा स्कोर तर नक्कीच आणायचा आहे की तुमच्या लिस्टमध्ये नाव येऊन जाईल. माझ्यावर जर विश्वास ठेवला आहे ना आणि काही गोष्टी ऍक्सेप्ट केल्या, बघा खरं ऍक्सेप्ट करायला काहीच आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे ना. खरे ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. बाळांनो, तुमच्या इंजिनिअरिंग करण्याचा बॅकग्राऊंड काय, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल ब्रांचचा तुम्ही कोणतीही बॅच कोणताही सिलेबस कोणत्याही क्लासेसमध्ये जाऊन डिस्कस करा. हा सिलेबस संपवायला कमीत कमी बाळांनो 8 ते 9 महिने कुठेच नाही गेले. कमीत कमी बोलतोय मी 8 ते 9 महिने कंप्लीट सिलेबस चांगला शिकण्यासाठी. आणि तुम्हाला जो वेळ दिलाय तो वेळ दिला वाटो 45 दिवस. या 45 दिवसामध्ये कंप्लीट सिलेबस स्वतःहून संपवणं खूप म्हणजे खूप अवघड आहे. हे माउंट एव्हरेस्ट चढण्यासारखी गोष्ट झाली, राईट आहे ना. मग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक रिझल्ट ओरिएंटेड बॅच, राईट आहे ना. रिझल्ट ओरिएंटेड बॅच का बोलतोय मी थोड्या वेळाने तुम्हाला कळेल. आता फक्त ऐकत चला, मला बोलायचं काय है ना. एक रिझल्ट ओरिएंटेड बॅच एक अनाउन्समेंट करतोय जी असेल बाळांनो तुमची फक्त 45 डेज साठी. मग सर 45 दिवसात तुम्ही काय तीर मारून घेणार? बाळो तीर मारणार असं नाही, पण जो सिलेबस तुम्हाला आहे जर तुम्ही कंप्लीट थेरी वाचत बसले किंवा लाईन टू लाईन अभ्यास करत बसले इमानदारीने, तर तुम्हाला मी सांगतो ही ती वेळ नाही है ना. ही ती वेळ नाही ज्यावेळेस तुम्ही एखादा पुस्तक बाय करशाल, लाईन बाय लाईन तुम्ही अभ्यासाला घेशाल आणि तो अभ्यास पूर्ण करून तुम्ही विचार करत असाल की मी माझा सिलेबस पूर्ण करेल. शक्य नाही. इव्हन तुम्ही जर ट्राय करायचं करून बघा, फक्त मशीन हा टॉपिक संपवाल तुम्हाला 20 ते 30 दिवस कुठेच नाही गेले. कारण बाळांनो, हा जो इंजिनिअरिंगचा जो बॅकग्राऊंड आहे, इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे तो इतका वास्ट आहे ना की एवढ्या कमी वेळात त्या गोष्टी कधीच कव्हर होत नाहीत. मग जर सिलेक्शन हवं असेल तर सगळ्यात अगोदर लागेल तुम्हाला स्मार्ट वर्क. आणि त्यातल्या त्यात बाळांनो, तुमचा आता जॉईनिंग पासून तुमची इंजिनिअरिंग सुटल्यापासून आतापर्यंतचा पडलेला गॅप हे खूप मोठा चॅलेंज आहे. कारण एकदा गॅप पडला ना, मेंटॅलिटी एवढी बिलकुल राहत नाही की मी एकदम स्क्रॅच पासून गोष्टी वाचायला घेतो आणि त्या सगळ्या संपवतो. माइंड तुम्हाला 2 तास 4 तास साथ देईल, नंतर बोलेल जय महाराष्ट्र भाऊ बस झालं है ना. आता डोक्यात घुसत नाहीये. म्हणून स्मार्ट वर्क खूप जास्त महत्वाचं आहे. IBPS कसं खेळतं आम्हाला खूप चांगलं माहिती आहे, मला तर खूप चांगलं माहिती आहे बाळांनो. हे मी याच्याकरता सांगतोय, तुम्ही माझा हा चेहरा तुमच्याकरता मे बी नवीन असू शकतो, पण काही मुलांचा मी ऑलरेडी AEGच्या बॅचेस कंडक्ट केल्या आहेत है ना. मार्केटमध्ये माझं स्वतःचा आपली इंजिनिअरिंग म्हणून चॅनल आहे, तुम्ही व्हिजिट करून बघा. तुम्हाला जाणवेल बाळांनो की ह्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी कुठेतरी स्मार्टवर्क खूप जास्त महत्वाचा असतो. कॉन्सेप्ट आपण बघा, असं पण जेवायला जेवणच बोलतात आणि असं पण जेवायला जेवणच बोलतात, पण असं जेवण हा मूर्खपणा आहे. जर सरळ घास नीट खाता येतोय तर वाकडं तिकडं होण्यात काहीच म्हणजे मूर्खपणा येतो, राईट ना. तर तेच स्मार्टवर्क तुम्हाला कंप्लीट बॅच मध्ये 45 डेज मध्ये होणार आहे. मग स्मार्टवर्क म्हणजे बॅच कशी असणार, ऑनलाईन ऑफलाईन कशी कंडक्ट होणार, याचा डिटेल देण्या अगोदर आधी हे थोडासा आयडिया घ्या. बघा, नॉन टेक करता कंप्लीट डिटेल्स तुम्हाला KP सर देतील, कृष्णा पाटील सर है ना. नॉन टेकचं तुम्हाला सेपरेट व्हिडिओ येऊन जाईल की नॉन टेक सरांचा कसा प्लॅन आहे. प्लॅन म्हणजे बाळांनो तुम्हाला ऑब्व्हियसली डेमो लेक्चर भेटणार आणि नंतर लेक्चर कसे कंडक्ट होणार याच्यासाठी तुम्हाला लवकरच अनाउन्समेंट येईल. अगोदर फक्त समजून घ्या की या बॅच मध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर आहेत. सर्वात अगोदर जे मेन चॅलेंज मी बोलतोय सुरू करण्या अगोदर की कोणकोणत्या गोष्टी कव्हर करायच्या आहे. बघा, ऑनलाईन एक्झाम कधी कंडक्ट होणार आहे रे? ऑगस्ट मध्ये, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये एक्झाम आहे. तुमच्याकडे दिवस काहीच नाहीये. कमी दिवसात जर जास्त अभ्यास करायचा असेल तर फक्त स्मार्ट वर्कच करू शकतात, हार्ड वर्कने शक्य नाही. पहिला मुद्दा. आणि जर दुसरं तुम्ही बघितलं तर सप्टेंबर मध्ये लगेच तुमचा इंटरव्ह्यू, म्हणजे ऑब्व्हियसली ऑगस्ट मध्ये एक्झाम होणार आणि लगेच नेक्स्ट मंथ मध्ये तुमचा रिझल्ट अनाउन्स होऊन जाईल. कारण जर इंटरव्ह्यू लिहिलंय तर ऑब्व्हियसली रिटर्न टेस्टचा रिझल्ट त्यांना द्यावा लागेल. तर एकदम फास्ट प्रोसेस आहे बाळांनो. इव्हन तुम्ही असं समजून घ्या, दिवाळीच्या अगोदर तुम्ही जर स्वतःला काहीतरी गिफ्ट द्यायचं असेल किंवा स्वतःला काहीतरी सरप्राईज द्यायचं असेल तर या एक्झाम पेक्षा मोठी अपॉर्च्युनिटी काहीच नसणार. दिवाळीचे फटाके जर मोठे फोडायचे असतील ना तर हे 2-3 महिने आमच्या बरोबर काम करून घ्या. बिलकुल एक्झामला चालल्या जा, 100% बाळांनो सिलेक्शन यादीत नाव असेल. पण मेहनत तितकीच घ्यावी लागेल जितकी आम्ही घेतोय. मेहनतीला कॉम्प्रोमाइज नाही. कारण कोणीतरी सांगून गेलं, मी नेहमी सांगतो की सगळ्या गोष्टीला शॉर्टकट असतं, पण मेहनतीला आणि सक्सेसला कधी शॉर्टकट नसतं. मेहनत तर 100% करावीच लागते. क्लिअर आहे ना. चला, मग मला इंजिनिअरिंग मध्ये टेक्निकल विषय जर बघितलं
तर बांधव हा कुठेतरी ओव्हरऑल सिलेबस आहे ना, ओव्हरऑल सिलेबस आहे. ऑफिशियली कुठेच अनाऊन्स नसतो सिलेबस, पण ह्या तुमच्या इलेक्ट्रिकलचा तो हार्ट आहे जो परीक्षेला 100% विचारला जाणार आहे. क्लिअर आहे ना? याच्यामध्ये काही टॉपिक तुम्ही ऑलरेडी बघितले असणार, काही म्हणजे का ऑब्व्हियसली सगळेच बघितले असणार, पण मी बोललो ना इंजिनिअरिंग नंतर गॅप झालाय, तर काही टॉपिक तुमच्या डोक्यात फिरतच असणार. बघा हे टोटल 9 टॉपिक आहे. सर्किट नेटवर्क थेरी ऑब्व्हियसली 100% परीक्षेला इथून क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार, राईट आहे ना? बाकी मशीन तुम्हाला माहिती आहे ना, मशीन झाला, पॉवर सिस्टम झाला है ना, पॉवर इलेक्ट्रॉनिक झाला है ना, मेजरमेंट झाला है ना, आणि नंतर तुमचा अॅनालॉग आणि डिजिटल सर्किट, राईट आहे ना. हे जे स्टार केले बाळांनो मेजर 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 टॉपिक आहे, असे टॉपिक आहे जे तुम्ही वाचायला घेतले ना, प्रत्येक टॉपिक तुमचे 20 ते 25 दिवस खाऊ शकेल एवढा हा टॉपिक डिटेलमध्ये. मग सर तुम्ही 45 दिवसात कोणता तीर मारून घेणार आहे? तर बाळांनो आपण हे सगळे सब्जेक्ट खेळणार आहोत थेरी प्लस एमसीक्यू, थेरी प्लस एमसीक्यू. काय असतं माहितीये का, कोणी कितीही ज्ञान देऊ द्या है ना, कोणाला कितीही ज्ञान देऊ द्या, तुम्ही कोणाकडून कितीही शिकून घ्या, पण जर त्या ज्ञानामधून जर परीक्षेला एखादा एमसीक्यू पडला, जर तो हँडल झाला नाही तर थेरी व्यर्थ आहे. हे मलाही कळतं आणि तुम्हालाही बऱ्यापैकी कळत असेल. मला एक्झामला मेन हँडल करायचे एमसीक्यू, आणि तेच आपण या ओव्हरऑल बॅच मध्ये हँडल करणार आहोत है ना. एमसीक्यूची इतकी भरभरून प्रॅक्टिस तुमच्याकडून केली जाईल की तुमचे कॉन्फिडन्स बूस्ट तर होईलच, परत बाळांनो या थेरीचे जी करायला भरपूर तुम्हाला वेळ लागणार, आपण एमसीक्यू थ्रू ती कॉन्सेप्ट भरभरून क्लिअर करून घेणार आहोत. मग सर फक्त एमसीक्यू शिकवणार का? बिलकुल नाही. बॅच तर थेरीच असेल, पण ती थेरी आपण कव्हर करणार आहोत एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये. एखादा कोणताही छोटा टॉपिक घ्या, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बोलतोय पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सुरुवात करून एससीआर पासून होती, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. क्लिअर आहे ना? एससीआर ला जर मी तुम्हाला शिकवायला गेलो, एससीआर ची वर्किंग, सिम्बॉल, कन्स्ट्रक्शन आहे ना, नंतर त्यांचा पूर्ण कॅरेक्टरिस्टिक हे सगळं शिकवायला गेलो, तर मला ऑब्व्हियसली 3-4 तास कुठेच नाही गेली. पण तेच कम्प्लीट एससीआर जर मी सगळे एमसीक्यू बाजूला काढले की ह्या प्रकारचे क्वेश्चन एक्झामला येतात, तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे, आणि तोच टॉपिक जर मी 15 मिनिटात कव्हर करून टाकला, तर तुमचे 3 ते 4 घंटे आरामात वाचून जातात. आणि यालाच म्हणतात बाळांनो स्मार्ट वर्क, राईट आहे ना. आणि हे आपल्याला थ्रूआउट द कोर्स मध्ये करायचंय. क्लिअर आहे ना? तर मग हे थेरी प्लस एमसीक्यू हा पॅटर्न तुमचा चालणार आहे. बाकीचे टॉपिक पण महत्त्वाचे, ऑब्व्हियसली कंट्रोल सिस्टम एक्झामला बऱ्यापैकी विचारला जातो, चांगला विचारला जातो है ना, फीडबॅक सिस्टम वगैरे. सर एवढा सिलेबस त्याच्यात असेल का? बिलकुल नाही. टॉपिक तर भरपूर आहे. मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म मध्ये सांगितलं की कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि हा पण याच्यातले 1-2 क्वेश्चन तुम्हाला एक्झामला भेटून जातात. इलेक्ट्रिसिटीचे आहे ना, आई रूल वगैरे काहीतरी विचारून घेतात. तर हा कम्प्लीट सिलेबस बाळांनो 9 टॉपिक आणि 45 डेज. म्हणजे जर तुम्ही 45ला 9 ने भाग दिला है ना, तुम्ही बघून घ्या है ना, 9 चौक 36, 9 5 45, एक टॉपिकला आपल्याला किती दिवस भेटतात? 5 दिवस भेटतात. 5 9 45. आणि विश्वास ठेवा सफिशियंट आहे, भरपूर सफिशियंट आहे जर स्मार्ट वर्क केलं तर. क्लिअर आहे ना बाळांनो? चला थोडीशी आयडिया तुम्हाला बॅच बद्दल दिली. आता बघूया ही बॅच तुम्हाला कशी, आणि परत बघा मी नेहमी सांगत असतोय, पुढेही तुम्हाला सांगेल मी, पण बघा बॅच जर बघितली तर आपला प्लॅन बाळांनो ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोघाचाही आहे है ना, ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोघांचा आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही पेपरची ऍडव्हर्टाईज बघितली है ना, ऑगस्ट मध्ये पेपर होणार बाळांनो, कधी ऍडमिशन होणार है ना, किती मुलं ऍडमिट करणार, कारण ऑफलाईन बॅच घेण्यासाठी आम्ही ऑलरेडी कुठेतरी ऑक्युपाईड आहोत, बाकीचे काम चालू आहेत. हे फक्त एक काय बोलणार, एक खूप सारे कॉल्स वगैरे आलेत असं समजून घ्या ना, तुमच्याच रिक्वेस्ट कुठेतरी मी आज तुमच्यासमोर उभा आहे. आता 40 ते 45 दिवसामध्ये बॅच उभी करणं शक्य नाही, तुम्हालाही माहित, राईट आहे ना. कोणत्याही बॅचचा कमीत कमी ड्युरेशन 3 ते 4 महिने असतो है ना. 45 दिवसामध्ये तुमच्यासमोर एवढं सगळं ठेवण्यासाठी आम्हालाही कुठेतरी वेळ काढावा लागणार आहे. त्याच्यामुळे ऑफलाईनला वेळ काढण्यासाठी कमीत कमी एक 100+ ऍडमिशन कुठेतरी झाले पाहिजे, आणि ते मी तुमच्यावर सोपवतो. जर बऱ्यापैकी ऍडमिशन येऊन गेले तर ऑफलाईनचा नक्की विचार केला जाईल, 100% केला जाईल. पण सध्या बाळांनो आपण ऑनलाईनला सुरुवात करणार आहोत, राईट आहे ना. सर बॅचची फीज किती असेल? आता बघा बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटतंय, टेक्निकल भेटतंय, नॉन टेक्निकल भेटतंय है ना, नॉनटेक भेटतंय. नॉनटेक मध्ये बाळांनो तुमचं मराठी सुद्धा आलं. ओव्हरऑल आम्ही सगळं देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय, जेणेकरून जितका मॅक्झिमम स्कोर तुम्हाला करता येईल तितका चांगला स्कोर तुम्ही आरामात करू शकता. बॅचची तशी फी बघितली बाळांनो 14,999 है ना, 14,999 हा प्लॅन आहे. पण बाळांनो मलाही माहिती आहे ना, फीज देण्या अगोदर तुमच्यावर टोटल अन्याय होऊ नको. जेही मुलं सुरुवातीला चांगला रिस्पॉन्स देतील त्यांनाच हाच कोर्स बाळांनो 9,999 मध्ये भेटणार है ना. सुरुवातीच्या मुलांना एक 100+ ऍडमिशन आम्ही 9,999 मध्ये करणार आहोत.
असं म्हणत नाही की डायरेक्ट बॅच विकत घ्या, तुम्ही डेमो लेक्चर बघा, है ना, डेमो लेक्चर बघा, है ना, शिकवण्याची पद्धत तुमच्या आम्ही जे शिकवतोय तुमच्या डोक्यात घुसत असेल, तुमच्यापर्यंत मॅच होत असेल तरच या प्राइसला जा, नाही त्या प्राइस जाऊ नका. सर खूप जास्त झालं हो, है ना. काही मुलांना येता विचार आहे ना, काही मुलांना सिरियसनेस कळतो बॅचचा, पण बाळांनो जिथे 1 लाख प्लस सॅलरी तुम्ही घेतात तिथं कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, है ना. मार्केटला कोणताही धंदा घ्या, कोणताही धंदा घ्या, करायचा म्हणजे सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट लागतो. हा तर बाळांनो एक चांगला पॅटर्न आम्ही तुमच्यासाठी कंडक्ट करतोय. मला नाही वाटत ही फीज एवढी जास्त आहे की तुम्हाला खूप काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल, कारण कुठेतरी मेहनत आमची पण भरपूर सारी पडणार आहे आणि त्यासाठी ही प्राइस नॉन निगोशिएबल असेल बाळांनो, है ना. 14,999 बॅचची प्राइस आहे. सुरुवातीला एक 9,999 मध्ये सुरुवातीच्या 100 प्लस मुलांना भेटणार, नंतर प्राइस वाढून जाणार आहे. क्लिअर आहे ना. तर याची जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर ऑब्व्हियसली कमेंट मध्ये तुम्ही टाका की इंटरेस्टेड वगैरे काही टाका आणि तुमचा मोबाईल नंबर नक्की ऍड करा. आमची टीम तुमच्यापर्यंत 100% पोहोचेल आणि पुढची ऍडमिशनची प्रोसेस तुम्हाला सांगेल. बॅच खूप लवकर सुरुवात होणार, कारण वेळ आपल्याकडे नाहीये. पुढच्या 1-2 दिवसामध्ये सगळं सुरुवात होऊन जाईल आणि तुमचा रिस्पॉन्स जर चांगला असेल, जसं मी सांगितलं होतं 100 प्लस जर तुमचे कॅन्डिडेट असणार, कोणत्याही सिटीमध्ये तुम्ही असा, ऑफलाईन आपण 100% सुरुवात करू, काहीच अडचण नाही. ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा, मेन टार्गेट असतं बाळांनो सिलेबस वेळेवर संपवणं. आणि जर निर्णय घ्यायचा असेल आजच घ्या, कारण एवढा वेळ आपल्याकडे बिलकुल नाहीये की आता मी एक हप्ताभर विचार करतो, 10 दिवस विचार करतो, एखाद्याला ऍडमिशन घेऊ देतो, बघू तो कसा रिस्पॉन्स देतो, असं बिलकुल नाही बाळांनो. ही सेल्फ स्टडीची गोष्ट बिलकुल नाही, मी छाती ठोकून सांगू शकतो, है ना. का, कारण एवढा सिलेबस एवढ्या कमी वेळेत विदाऊट कोणाच्या हेल्पने करणं डिफिकल्टच नाही, महा डिफिकल्ट गोष्ट आहे. क्लिअर आहे ना. चालेल बाळांनो, है ना. तर बॅच मध्ये इंटरेस्ट असाल, है ना, तर मी नंबर सुरुवातीला पण दिले होते, नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला भेटून जाणार, है ना. इथे नंबर आहे ज्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. 73, है ना. याला थोडं मला छोटं करता येईल का, नाही करता येणार, जाऊ द्या, ठीक आहे, है ना. पण हे ते नंबर आहे बाळांनो, आहे ना. बाकीचे तुम्ही कमेंटमध्ये पण टाका, स्वतःचा नंबर कमेंटमध्ये सोडा. आम्ही नक्की 100% तुमच्यापर्यंत रीच करू आणि या बॅचला लवकरात लवकर सुरुवात करू. आय होप एक चांगला रिस्पॉन्स तुम्हाला भेटेल आणि मी हे तुम्हाला नेहमी सांगणार, करणार तर 100% होणार. माझा एवढंच गोष्ट आहे ना. जर कोणती गोष्ट करायला घेतली तर 100% होते. ती फक्त सुरुवात करतानाच असं वाटतं की अरे बापरे होणार की नाही होणार, पण एकदा तुम्ही सुरुवात केली तर 100% त्या गोष्टी होणार म्हणजे होणार. स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यासाला लागा. तुम्हीही करू, आम्हीही करणार आणि सोबत IBPSला, है ना, IBPSचा जय महाराष्ट्र नक्की करू आपण, राईट आहे. तर हा होता बाळांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्र-मैत्रिणींवर नक्की शेअर करा. तुमचे काय कमेंट असेल, काय फीडबॅक असेल तर कमेंटमध्ये नक्की सोडा, आम्ही त्याच्यावर नक्की विचार करू. इथे व्हिडिओला पूर्णविराम देतो. भेटू आता डायरेक्ट टेक्निकल बॅचच्या लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.